आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साल्हेर पायरपाडा रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत नागरिकांमध्ये शंका, कामापूर्वी दुरुस्तीची मागणी। साल्हेर ते पायरपाडा या महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आवश्यक यंत्रसामुग्री मागील 2 आठवड्यांपासून परिसरात आणून ठेवण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्ष रस्त्याची स्थिती पाहता अद्याप कोणत्याही प्रकारची आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे घाईघाईने डांबरीकरण करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। नागरिकांच्या माहितीनुसार रस्त्यावरील अनेक ठिकाणी पृष्ठभाग उंच सखल झाला असून काही भागात गतिरोधकासारखे खडे आणि उंचवटे निर्माण झाले आहेत। तसेच काही ठिकाणी रस्ता खचलेला असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीत प्रथम रस्त्याची समतल दुरुस्ती करून नंतरच डांबरीकरण करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे। डांबरीकरणासाठी यंत्रणा सज्ज असली तरी रस्त्याची पूर्वतयारी अपुरी असल्याचे चित्र दिसत आहे। तांत्रिक निकषांचे पालन न करता केवळ निधी खर्च करण्यासाठी किंवा लवकर काम पूर्ण करण्यासाठी डांबर टाकण्यात आल्यास त्याचा दर्जा व टिकाऊपणा यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। नागरिकांनी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित ठेकेदार यांना रस्त्याची बारकाईने पाहणी करण्यासाठी मागणी केली आहे। रस्त्यावरील खड्डे, उंचवटे, खचलेले भाग व इतर त्रुटी दुरुस्त करूनच डांबरीकरण करण्यात यावे, जेणेकरून शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च होईल आणि नागरिकांना दर्जेदार रस्त्याचा लाभ मिळेल। दरम्यान संबंधित विभागाने काम सुरू करण्यापूर्वी संपूर्ण रस्त्याची तांत्रिक तपासणी करून दर्जेदार व टिकाऊ काम करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।